नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवयुवत या अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अमरावती आयुक्तालय पोलीस भरती दिनांक 17 एप्रिल 2016 मध्ये झालेली पोलीस भरतीचा पेपर। चला तर मग या व्हिडिओला वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका। चला तर मग या व्हिडिओला सुरू करूया। प्रश्न आहे, या व्हाईसरॉयने बंगाल प्रांताची फाळणी केली। प्रश्न आहे, या व्हाईसरॉयने बंगाल प्रांताची फाळणी केली। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कर्झन। समोरचा प्रश्न पाहू, पंचायत समितीचा प्रसिद्ध सचिव कोण असतो? प्रश्न आहे, पंचायत समितीचा पदप्रसिद्ध सचिव कोण असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गट विकास अधिकारी। समोरचा प्रश्न पाहू, गोदावरी नदीवर कोणते शहर आहे? प्रश्न आहे, गोदावरी नदीवर कोणते शहर आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नांदेड। समोरचा प्रश्न पाहू, विशाल फर्निचरच्या मालकाने एक कपाट 6500 रुपयाला खरेदी केली, त्याने 15% नफा मिळवण्यासाठी ते कपाट किती रुपयास विकावे? प्रश्न आहे, विशाल फर्निचरच्या मालकाने एक कपाट 6500 रुपयाला खरेदी केली, त्याने 15% नफा मिळवण्यासाठी ते कपाट किती रुपयास विकावे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 7475 रुपयात विकावे। समोरचा प्रश्न पाहू, अमूल्य म्हणजे काय? प्रश्न आहे, अमूल्य म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मूल्यवान। समोरचा प्रश्न पाहू, तत्परता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। प्रश्न आहे, तत्परता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। या प्रश्नाचं उत्तर आहे कुचराई, ऑप्शन क्रमांक 1 कुचराई। समोरचा प्रश्न पाहू, पुरोगामी या शब्दाचा अर्थ कोणता? प्रश्न आहे, पुरोगामी या शब्दाचा अर्थ कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सुधारणावादी। समोरचा प्रश्न पाहू, पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनतात? प्रश्न आहे, पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ऊस याच्यापासून बनतात। समोरचा प्रश्न पाहू, खालील अंकगणित श्रेणीतील पुढील एक संख्या शोधा। प्रश्न आहे, खालील अंकगणितील श्रेणीतील एक संख्या शोधा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 12। समोरचा प्रश्न पाहू, काझीरंगा अभयारण्य टिंबसाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न आहे, काझीरंगा अभयारण्य टिंबसाठी प्रसिद्ध आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 एकशिंगी गेंडा। समोरचा प्रश्न पाहू, भारतातील टिंब या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पन्न केले जाते। प्रश्न आहे, भारतातील या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पन्न केले जाते। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 केरळ। समोरचा प्रश्न पाहू, जिल्हा परिषदचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम टिंब करतात। प्रश्न आहे, जिल्हा परिषदचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम टिंब करतात। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुख्य कार्यकारी अधिकारी। समोरचा प्रश्न पाहू, जिल्हा परिषदच्या समित्यापैकी टिंब समिती सर्वात महत्त्वाची असते। प्रश्न आहे, जिल्हा परिषदच्या समित्यापैकी टिंब समिती सर्वात महत्त्वाची असते। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्थायी समिती। समोरचा प्रश्न पाहू, चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? प्रश्न आहे, चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1942 मध्ये सुरू झाली। समोरचा प्रश्न पाहू, दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न आहे, दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सांगली जिल्ह्यात आहे। समोरचा प्रश्न पाहू, पावनखिंड कोठे आहे? प्रश्न आहे, पावनखिंड कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विशालगड। समोरचा प्रश्न पाहू, सांगली शहर कोणत्या नदीवर वसले आहे? प्रश्न आहे, सांगली शहर कोणत्या नदीवर वसले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा नदीवर। समोरचा प्रश्न पाहू, समानार्थी शब्द शोधा वसुंधरा। प्रश्न आहे, समानार्थी शब्द शोधा वसुंधरा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पृथ्वी। समोरचा प्रश्न पाहू, भारताचे रेल्वे मंत्री टिंब आहे। प्रश्न आहे, भारताचे रेल्वे मंत्री टिंब आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पियुष गोयल। समोरचा प्रश्न पाहू, भारताचे गृहमंत्री टिंब आहे। प्रश्न आहे, भारताचे गृहमंत्री टिंब आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अमित शहा। समोरचा प्रश्न पाहू, गटात न बसणारा शब्द ओळखा। प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पक्षी। समोरचा प्रश्न पाहू, मंगल आजारी आहे हे वाक्य कोणत्या काळात आहे? प्रश्न आहे, मंगल आजारी आहे हे वाक्य कोणत्या काळात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वर्तमान काळ। समोरचा प्रश्न पाहू, दातम्य पावणे या प्रश्न आहे, दातम्य पावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा। प्रश्न आहे, दातम्य पावणे या वाक्यप्रकाराचा अर्थ सांगा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 एकरूप होणे।
समोरचा प्रश्न पाहू, महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते? प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, दक्षता मासिक तयार केले जाते, प्रकाशित केले जाते. समोरचा प्रश्न पाहू, महाराष्ट्र आयोग विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? प्रश्न आहे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नाशिक येथे आहे. समोरचा प्रश्न पाहू, महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मे 1960 मध्ये झाली. समोरचा प्रश्न पाहू, महाराष्ट्र विधानसभेत एकूण टिंब सभासद आहेत? प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभेत एकूण टिंब सभासद आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 288. समोरचा प्रश्न पाहू, राज्यपालाची नेमणूक टिंब करतात? प्रश्न आहे, राज्यपालाची नेमणूक टिंब करतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, राष्ट्रपती. समोरचा प्रश्न पाहू, भारताने टिंब साली राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केली? प्रश्न आहे, भारताने टिंब साली राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1993 साली. समोरचा प्रश्न पाहू, टिंब हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला जातो? प्रश्न आहे, टिंब हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 8 मार्च. समोरचा प्रश्न पाहू, संयुक्त राष्ट्र ही आंतरराष्ट्रीय संघटना टिंब रोजी स्थापन झाली? प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र ही आंतरराष्ट्रीय संघटना टिंब रोजी स्थापन झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 24 ऑक्टोबर 1945. समोरचा प्रश्न पाहू, भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी भारताचे टिंब असतात? प्रश्न आहे, भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी भारताचे टिंब असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रपती. समोरचा प्रश्न पाहू, भारतात पंचशील तत्वे 1954 साली टिंब यांनी अधिकृतपणे मांडली? प्रश्न आहे, पंचशील तत्वे 1954 साली टिंब यांनी अधिकृत मांडली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पंडित जवाहरलाल नेहरू. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पंडित जवाहरलाल नेहरू. तर या प्रश्नाचं उत्तर आहे. समोरचा प्रश्न पाहू, साम्राज्यवाद व वसाहतवाद विरोध करणे हे टिंब परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य आहे? प्रश्न आहे, साम्राज्यवाद व वसाहतवाद विरोध करणे परराष्ट्राचे धोरणाचे वैशिष्ट्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, भारताच्या. समोरचा प्रश्न पाहू, भारताचे सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी टिंब वर असते? प्रश्न आहे, भारताचे सागरी सीमांचे संरक्षण करण्याची जबाबदारी टिंब असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नौदल. समोरचा प्रश्न पाहू, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या मेक इन इंडिया या कार्यक्रमाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? प्रश्न आहे, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या मेक इन इंडिया या कार्यक्रमाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पंतप्रधानांच्या हस्ते. समोरचा प्रश्न पाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, नागपूर. समोरचा प्रश्न पाहू, कोणता कायदा? प्रश्न आहे, कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? प्रश्न आहे, कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, रौलट कायदा. समोरचा प्रश्न पाहू, संयुक्त राष्ट्रसंघाने कंसात युनो मुख्यालय कोठे आहे? प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र घटनेचे युनो मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, न्यूयॉर्क. समोरचा प्रश्न पाहू, मूषक हे कोणाचे वाहन आहे? प्रश्न आहे, मूषक हे कोणाचे वाहन आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, गणेश. समोरचा प्रश्न पाहू, नॅशनल पोलीस अकॅडमी कोठे आहे? प्रश्न आहे, नॅशनल पोलीस अकॅडमी कुठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, हैदराबाद. समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, स्टेथोस्कोप. समोरचा प्रश्न पाहू, मधुमेह हा टिंब या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? प्रश्न आहे, मधुमेह हा रोग टिंब या द्रव्याच्या कमतरतेमुळे होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, इन्सुलिन. समोरचा प्रश्न पाहू, संत ज्ञानेश्वराची समाधी कोठे आहे? प्रश्न आहे, संत ज्ञानेश्वराची समाधी कुठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, आळंदी. समोरचा प्रश्न पाहू, महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अरबी समुद्र.
समोरचा प्रश्न पाहू. जात पंचायतींना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण हे विधेयक केव्हा मंजूर झाले? प्रश्न आहे जात पंचायतीचा आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार व्यक्तीचे संरक्षण हे विधेयक केव्हा मंजूर झाले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 एप्रिल 2016. समोरचा प्रश्न पाहू. IPS अधिकारी टिंबटिंब यांची पोलीस संशोधन आणि विकास BPR&D महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे IPS अधिकारी टिंबटिंब यांची पोलीस संशोधन आणि विकास BPR&D महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 VS कौमुदी. समोरचा प्रश्न पाहू. कोणत्या दुष्काळी जिल्ह्यात रेल्वेने मिरजहून पाणी आणण्यात आले होते? प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्यात रेल्वेने मिरजहून पाणी आणण्यात आले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लातूर. समोरचा प्रश्न पाहू. श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? प्रश्न आहे श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 झेलम नदीकाठी. समोरचा प्रश्न पाहू. जिंकली या शब्दाची जात ओळखा. प्रश्न आहे जिंकली या शब्दाची जात ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 क्रियापद. समोरचा प्रश्न पाहू. चार मिनार ही ऐतिहासिक वास्तू कोठे आहे? प्रश्न आहे चार मिनार ही ऐतिहासिक वास्तू कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद कंसात तेलंगणा. समोरचा प्रश्न पाहू. महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख टिंबटिंब आहे. प्रश्न आहे महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख टिंबटिंब आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जैत सिंग. समोरचा प्रश्न पाहू. केंद्र शासनाने टिंबटिंब हा दिवस राष्ट्रीय मतदान दिन म्हणून घोषित केला आहे. प्रश्न आहे केंद्रीय शासनाने टिंबटिंब हा दिवस राष्ट्रीय मतदान दिन म्हणून घोषित केला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 25 जानेवारी. समोरचा प्रश्न पाहू. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? प्रश्न आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अंधश्रद्धा निर्मूलन. समोरचा प्रश्न पाहू. हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडीत विपुल प्रमाणात आहे? प्रश्न आहे हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आफ्रिका. समोरचा प्रश्न पाहू. मोजके तेवढेच बोलणारा. प्रश्न आहे मोजके तेवढेच बोलणारा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मितभाषी. समोरचा प्रश्न पाहू. टिंबटिंब माजी पोलीस आयुक्त मुंबई यांची भारत सरकारने सौदी अरेबियात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केली होती. प्रश्न आहे टिंबटिंब माजी पोलीस आयुक्त मुंबई यांची भारत सरकारने सौदी अरेबियात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केली होती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अहमद जावेद. समोरचा प्रश्न पाहू. भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख टिंबटिंब यांनी शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या चौथ्यावर प्रवेश करण्यासाठी आंदोलन केले होते. प्रश्न आहे भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख टिंबटिंब यांनी शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या चौथ्यावर प्रवेश करण्यासाठी आंदोलन केले होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तृप्ती देसाई. समोरचा प्रश्न पाहू. मुंबईचे पोलीस आयुक्त टिंबटिंब आहेत. प्रश्न आहे मुंबईचे पोलीस आयुक्त टिंबटिंब आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 परमबीर सिंग. समोरचा प्रश्न पाहू. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कंसात NDA ही संस्था कुठे आहे? प्रश्न आहे राष्ट्रीय संरक्षण NDA ही संस्था कुठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पुणे. समोरचा प्रश्न पाहू. भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? प्रश्न आहे भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गोपालकृष्ण गोखले. समोरचा प्रश्न पाहू. संत्रा या फळात खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? प्रश्न आहे संत्रा या फळात खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 C. समोरचा प्रश्न पाहू. कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? प्रश्न आहे कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गोवा. समोरचा प्रश्न पाहू. संत गोरोबा कुंभार यांची समाधी ढेकी कंसात तेर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न संत गोरोबा कुंभार यांची समाधी ढोकी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उस्मानाबाद. समोरचा प्रश्न पाहू.
मेहसाणा या जातीची म्हैस खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? प्रश्न आहे मेहसाणा या जातीची म्हैस खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गुजरात. समोरचा प्रश्न पाहू. अखिलेश यादव कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहे? प्रश्न आहे अखिलेश यादव कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश. समोरचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रात टिंबटिंब येथे मेक इन इंडिया या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रश्न आहे महाराष्ट्रात टिंबटिंब येथे मेक इन इंडिया या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. समोरचा प्रश्न पाहू. एका वर्तुळाचा व्यास 28 सेंटीमीटर आहे तर त्याचा परिघ किती? प्रश्न आहे एका वर्तुळाचा व्यास 28 सेंटीमीटर आहे तर त्याचा परिघ किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 88 सेंटीमीटर. समोरचा प्रश्न पाहू. वेड या शब्दाचे अनेक वचन काय होईल? प्रश्न आहे वेड या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वेडा. समोरचा प्रश्न पाहू. एखाद्याची वकिली करणे म्हणजे काय? प्रश्न आहे एखाद्याची वकिली करणे म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बाजू घेणे. समोरचा प्रश्न पाहू. गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू कुठे आहे? प्रश्न आहे गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मुंबई. समोरचा प्रश्न पाहू. पोलीस उपअधीक्षक. प्रश्न आहे पोलीस उपअधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्ताची निवड कोण करतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राज्य लोकसेवा आयोग. समोरचा प्रश्न पाहू. चीन या देशाचे चलन कोणते? प्रश्न आहे चीन या देशाचे चलन कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 युआन. समोरचा प्रश्न पाहू. टिंबटिंब हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे. प्रश्न आहे टिंबटिंब हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कोराडी. समोरचा प्रश्न पाहू. भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? प्रश्न आहे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान. समोरचा प्रश्न पाहू. कोणत्या संख्येच्या 15% म्हणजे 255 होतील? प्रश्न आहे कोणत्या संख्येच्या 15% म्हणजे 225 होतील? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1500. समोरचा प्रश्न पाहू. एका दुकानदाराने 6% कमिशन घेऊन 3200 रुपयाचा माल विकला तर त्या किती रुपये कमिशन मिळाले असेल? प्रश्न आहे एका दुकानदाराने 6% कमिशन घेऊन 3200 रुपयाचा माल विकला तर त्याला किती रुपये कमिशन मिळाले असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 192. समोरचा प्रश्न पाहू. अ, ब, क या तिघांच्या वजनांची सरासरी 25 किलो आहे परंतु त्यांच्या वजनाचे गुणोत्तर 3:5:7 आहे तर अ चे वजन किती? प्रश्न आहे अ, ब, क या तिघांच्या वजनाची सरासरी 25 किलो आहे तर त्यांच्या वजनाचे गुणोत्तर 3:5:7 आहे तर अ चे वजन किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 15. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विहीर. समोरचा प्रश्न पाहू. सूर्य पूर्वेला उगवेल रीती वर्तमान काळ करा. प्रश्न आहे सूर्य पूर्वेला उगवेल रीती वर्तमान काळ करा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सूर्य पूर्वेला उगवत असतो. समोरचा प्रश्न पाहू. संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान टिंबटिंब या जिल्ह्यात आहे. संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान टिंबटिंब या जिल्ह्यात आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी. समोरचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे सायमन कमिशनर भारतीय जनतेचे बहिष्कार घातला कारण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 यात एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता. समोरचा प्रश्न पाहू. सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणत्या सत्याग्रह केला? प्रश्न आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बोर्डेलीचा सत्याग्रह. समोरचा प्रश्न पाहू. सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? प्रश्न आहे सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गंगटोक. समोरचा प्रश्न पाहू. भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते? प्रश्न आहे भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक. समोरचा प्रश्न पाहू. भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण आहे? प्रश्न आहे भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर M.A. स्वामीनाथन. समोरचा प्रश्न पाहू. समुद्र सत्का
प्रश्न आहे समुद्र रत्नाकर सरिता, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नदी. समोरचा प्रश्न पाहू, तो घोडा शर्यतीत पहिला आला या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा. प्रश्न आहे तो घोडा शर्यतीत पहिला आला या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तो. समोरचा प्रश्न पाहू, नेहमी दुसऱ्याला मदत करा वाक्य प्रकार ओळखा. प्रश्न आहे नेहमी दुसऱ्याला मदत करा वाक्य प्रकार ओळखा, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आज्ञार्थी वाक्य. समोरचा प्रश्न पाहू, सन 2027 मध्ये महाराष्ट्रात टिंब या ठिकाणी कुंभमेळा होईल. प्रश्न आहे सन 2027 मध्ये महाराष्ट्रात टिंब या ठिकाणी कुंभमेळा होईल, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नाशिक. समोरचा प्रश्न पाहू, बँकेने 5,000च्या मुद्दलावर दरमहा 2% व्याजाने व्याज आकारले तर वर्षाअखेरीस बँकेत किती टक्के रक्कम भरावी लागेल. प्रश्न आहे बँकेने 5,000च्या मुद्दलावर दरमहा 2% दराने व्याज आकारले तर वर्षाअखेरीस बँकेस किती टक्के रक्कम भरावी लागेल, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 5,100. समोरचा प्रश्न पाहू, देशाचा संपूर्ण राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो. प्रश्न आहे देशाचा संपूर्ण कारभार कोणाच्या नावाने चालतो, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपतीच्या. समोरचा प्रश्न पाहू, आयताची लांबी 13 मीटर रुंदी 4 मीटर तर क्षेत्रफळ किती. प्रश्न आहे आयताची लांबी 13 मीटर रुंदी 4 मीटर तर क्षेत्रफळ किती, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 52 मीटर. समोरचा प्रश्न पाहू, टिंब शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात. प्रश्न आहे टिंब या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बँगलोर. समोरचा प्रश्न पाहू, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीस देण्यात येतो. प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीस देण्यात येतो, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 साहित्यामध्ये. समोरचा प्रश्न पाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला. प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महू. समोरचा प्रश्न पाहू, वस्तूची किंमत 15% वाढवून त्यावर 5% सूट दिली तर शेकडा नफा किती. प्रश्न आहे वस्तूची किंमत 15% वाढवून त्यावर 5% सूट दिली तर शेकडा नफा किती, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 9.25. चला तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.